नमस्कार. आज आपण आलो आहे सटवाई लेणी पाहण्यासाठी. माझ्या पाठीमागे पाहू शकतो सटवाई लेणी आहे. अतिशय घनदाट झाडीमध्ये असणारी ही लेणी आहे. या लेणीला येण्यासाठी आपल्याला अहिल्यानगरवरून पाथर्डीला जाताना आपल्याला घाटशिरस हे गाव आहे. करंजीचा घाट उतरल्यानंतर थोडे आल्यानंतर घाटशिरस हे गाव आहे. घाटशिरस पासून थोडं आत आल्यानंतर करडवाडी ही छोटीशी वस्ती आहे. त्या वस्तीपासून आपल्याला आत यायचं आहे. गोशाळा आहे. गोशाळेपर्यंत आपली गाडी येते. गोशाळेपासून साधारण या ठिकाणापर्यंत यायला अर्धा ते पाऊण तासाची वेळ लागते. अतिशय घनदाट झाडी आहे या ठिकाणी आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर खूपच झाडी आहे. आपण गोशाळेपासून सुरुवात केल्यानंतर तारकनाथ यांची समाधी पाहायला भेटते. ती समाधी पाहून झाल्यानंतर त्याच्या बरोबर समोरच्या बाजूस जी दरी आहे त्या दरीमध्ये ओढा आहे. ओढ्याच्या वरच्या बाजूने सरळ वर यायचं आहे. येण्यासाठी त्या ठिकाणापासून साधारण अर्धा तास लागेल, परंतु त्याच्या पुढे जायचं नाही आपल्याला. तो रस्ता फसवा आहे. या ठिकाणी वर येण्यासाठी ठिकठिकाणी आपल्याला रिबीन लावलेले आहेत. आपण या व्हिडिओच्या मार्फत सर्व दाखवणार आहे. तर चला पाहू आपण लेणी. या फाट्यापासून आपणाला साधारण 7 किलोमीटर आत जायचे आहे. हा पाथर्डी अहिल्यानगर रस्ता आहे. ही आहे गोशाळा व या ठिकाणी आपण आता गाडी लावली आहे व आता पाण्यासाठी जात आहे. ही सटवाईची लेणी. समोरच्या त्या डोंगराच्या बरोबर घळीमध्ये लेणी आहे. सटवाई लेणी किंवा करडवाडी लेणी, घाटशिरस लेणी अशा नावाने या लेणीला ओळखले जाते. या ठिकाणापासून साधारण आपणाला जाण्यासाठी 1 तासाची वेळ लागणार आहे. तर चला पाहू करडवाडी लेणी उर्फ सटवाईची लेणी. समोरच्या डोंगरावर मध्ये गळीमध्ये लेणी आहे. लेणीकडे जाताना वाट ही पूर्णतः मळलेली आहे. गावातून आपण सरळ गोशाळा विचारायचं. करडवाडी या ठिकाणी आल्यानंतर आपणाला नगरहून आल्यानंतर पाथर्डीचा रोड आहे. करंजीचा घाट उतरून आल्यानंतर त्याच्या पुढं घाटशिरस फाटा आहे व घाटशिरसमध्ये आल्यानंतर मढीला जो रोड गेला आहे त्या मढीच्या रोडपासून करडवाडी हे एक छोटेसे गाव आहे. त्या ठिकाणापासून आपणाला यायचं आहे. साधारण अर्धा तासाची चाल आहे. पाहू शकतो या अशा या रस्त्याने आपणाला लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे. ग्रुपनं आला तर चांगलं होईल. एक दोन जण येण्यापेक्षा. रस्त्यात आपणाला हा खडा चढा आहे. थोडं राहिलेलं आता 15 मिनटं झाले आपण गाडी लावल्यापासून चालू केली आहे. आलोय बऱ्यापैकी वर. अजून एक 15 ते 20 मिनटाची चाल बाकी आहे. वाट अशी ही मळलेली आहे बऱ्यापैकी. बघू अजून किती वेळ लागतोय. सोबत कोणतरी असेल तर व्यवस्थित राहील. आम्ही फक्त अंदाजावर चाललोय आतापर्यंत. बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारी ही लेणी आहे. याला सटवाईचं लेणं असंही बोललं जातं. गावात आल्यानंतर सटवाई देवीचं मंदिर अशी चौकशी केली तर आपणाला या ठिकाणी येण्यास काही अडचण येणार नाही. 15 मिनटाची चाल करून आल्यानंतर या आपण अशा मंदिरापर्यंत पोचून गेलो. आता आपणाला प्रथम त्या लेणीचा शोध घेऊ. या मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि लेणी पाहू. समोर वर असावी बहुतेक.
मंदिरात तर जाऊ. या मंदिरामध्ये आपण पोचून गेलो. पाहू शकतो इथं अनेक अशा वास्तू इथं ठेवलेल्या पाहायला भेटतात. बैल, कानिपनाथांची समाधी, मच्छिंद्रनाथ. या अशा माळलेल्या वाटेने आपण जात आहे. खालचा परिसर, ते मंदिर पाहिलं आपण आता. त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन परत पुढं चाललो आहे लेंडीच्या दिशेने. मार्ग तर व्यवस्थित असा मळलेला आहे. समोरच्या बाजूस आहे. समोरच्या बाजूस आणि लेणं पाण्यास भेटत आहे. इथून पहिल्यांदा थोडंसं दर्शन झालं आहे लेणीचं. आणि हा असा परिसर. आता या ठिकाणावरून खाली पाहिलं तर घनदाट झाडी आणि ह्या झाडीच्या वरच्या बाजूस लेणं. दाट झाडीमध्ये हा परिसर आहे, त्यामुळे येताना अतिशय काळजीपूर्वक या. ठिकाणी आल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज होणारी वाट आहे, परंतु रिबिन व्यवस्थित लावली आहे. हे पाहू शकतो इत्यादी, त्यामुळं अडचण येणार नाही. बघा अशा रिबिन लावलेल्या आहेत. त्या रिबिन शोधत वाट हां आता लागली. झाडी खूप आहे, त्यामुळे समोरवरच्या बाजूस पहिली गळ आहे व ही दुसरी. आणि आता आपण या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज होणारी वाट आहे, परंतु ह्या वाटेने आपण वर जाण्याचा प्रयत्न करू. वाट आहे मळलेली, ठीक आहे, ह्याच वाटेने वर जाऊ. त्या वाटेने आपण वर जाण्याचा प्रयत्न करू. बघू वाट असेल तर. वाट गेली वर, वाटेने वर तर जाऊ आपण. बघू कुठपर्यंत वाट ती घेऊन जाते ती.
खालचा भाग बघू शकतो आपण त्या समोर तिथं गोशाळा आहे, तिथून हे मंदिर आणि मंदिराला असं वळसा घाल तिथपर्यंत आलो आहे. वरती पाहिलं तर वरती नाही लेणं. आता या डोंगरावर जाऊन पाहू आपण. त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. ठिकाणी अशा रिबीन लावलेल्या आहेत या ओढ्यामध्ये आल्यानंतर. आणि आता आपण या अशा ओढ्यातून वर जाऊ. समोर वरच्या बाजूस लेन आहे, पाहू शकतो. जायचंय. समोरच्या बाजूस त्या ठिकाणी एक रिबीन लावली आहे. आणि फायनली आपणाला लेणीपर्यंत जाण्याचा रस्ता भेटून गेला. खूप शोधाशोध, खूप जरा या लेणीला सहसा कोण येत नाही, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा रिबीन लावली आहे. म्हणजे शेवटी आपणाला वाट भेटून गेली. एक थरारक अनुभव देऊन जाणारा हा ट्रेक आहे. जवळपास पुण्याहून आपण 170 किलोमीटर आलो आहे. या ठिकाणी रिबीन लावली म्हणजे आपली जी वाट आहे ही व्यवस्थित आहे. आता जवळपास गाडी लावल्यापासून 1 तास झाला आपण ट्रेक चालू केला होता. आम्ही आज दोघंच आहे, उत्तम पाटील साहेब आणि मी. साहेब, कसा काय अनुभव आहे याचा? आलोय आपण लेण्याच्या तोंडापाशी पोचून जाऊ. रस्ता शेवटी भेटून गेला. सुंदर. बऱ्याच दिवसातून एक आव्हानात्मक ट्रेक. चढण्यासाठी नव्हे, परंतु लेणी शोधण्यासाठी. आणि जंगल भागात आहे, त्यामुळे खूप आव्हानात्मक. बाजूला पाहू शकतोय तारण्य आहे. या ठिकाणी सुद्धा रिबीन लावली. जंगली प्राणी या ठिकाणी निश्चितच असू शकतात, त्यामुळे अंधार पडण्याच्या अगोदर या ठिकाणावरून आपण बाहेर पडू. तारकनाथ मंदिरापासून एक रोड सरळ आलेला आहे. त्या रोडपासून पहिला जो ओढा आहे त्या ओढ्याच्या बाजूनी वर चढायचं आहे. सुंदर अशा पायऱ्या आता पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी सुद्धा रिबीन लावली. हे पहा, अशा पायऱ्या. फायनली लेणीपाशी पोचून गेलो आपण. वाव, सुंदर. सुंदर,
खूप सुंदर. वा वा. सटवाईचं लेणं बोललं जातं याला. त्यांनी पाहिलं तर होम झालेला आहे, म्हणजे आजच या ठिकाणी काही लोक येऊन गेले असतील निश्चितच. यात आपण लेणं पाहतोय आणि त्याच्या या बाजूला पाण्याचं टाक आहे, तेही पाहू. त्या ठिकाणी पाण्याचं टाक आपल्याला भेटतंय, परंतु आता हे पूर्णतः बुजलं आहे. पाण्याचं टाके अर्धवट. सटवाई देवी मंदिर, करडवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. या ठिकाणी हे लेणं आहे, बाजूला पाण्याचं टाक आहे. या असं खूप दरीमध्ये पाहू शकतोय ही लेणी आहे. या ठिकाणी आपण निश्चितच यावे. या ठिकाणी पाण्याचं टाक आहे आणि ही लेणी. तर होम माझं झालेलं आहे. पण आता या बाजूला बघू काय आहे का, तरी पाहायला भेटते आपल्याला. थोडं पाहून येऊ जाऊ.
खूप मोठी इथं कपार पाहायला भेटते. लेणी ही सुद्धा खूप मोठी. पाहू शकतो त्या ठिकाणी रूम आहेत 1 2 3 4 अशी. हवा इथे चालतो. कोरीव या अशा समोरच्या बाजूस सुद्धा आपण पहिले निजाचा मोह पाहायला भेटते. 1 2 पूर्णतः कोरीव आहे. मुख्य लेणीपासून जवळच आहे. इथं आहे ते घाटशिरसगाव आणि या अशा रस्त्यानं आपण इथं ही करडवाडी आहे. गोशाळेपासून इथं तारकनाथ मंदिर आणि तारकनाथ मंदिरापासून असा हीच आहे. या ठिकाणी ओढा आहे व ओढ्यापासून वरती सरळ आपणाला या लेणीपर्यंत यायचं आहे. घनदाट झाडीमध्ये असणारी ही लेणी आपण निश्चितच एक वेळ करावी ही एक विनंती आहे. अपरिचित असणारी लेणी आहे. सटवाईची लेणी याला बोलली जाते किंवा करडवाडी लेणी, घाटशिरस लेणी असे हे बोलले जाते. त्या वरच्या बाजूस मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थळ आहे. जवळच इथून ते अंतर आहे. काही ठिकाणी आपण जाऊ शकता. अनेक या ठिकाणी ढोरवाट आहेत. त्यामुळे येताना अतिशय सावध आणि काळजीपूर्वक यायचं आहे. तारकनाथ हो. पहिली लेणी पाहून आलो आपण की आपणाला या ठिकाणी वरील बाजूस पाहू शकतो. एक असं आहे आणि तुटले सध्या आणि त्याच्या बाजूला अजून एक खूपच सुंदर आहे. व खालील बाजूस पाहिलं तर आपल्याला ठिकाणी हा समूह पाहायला भेटतो. इथे आता आपण लेणी पाहिली व लेणी पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. तर चला खाली उतरू आपण आता.
उतरताना सावध उतरायचं आहे. दोन्ही बाजूला घनदाट झाडी आहे आणि हा असा इथं उताराचा रस्ता आहे. पायऱ्या आहेत परंतु थोडंसं उतार असल्यामुळं त्रास होतो आणि झाडाचा पाला खूप मोठ्या प्रमाणात पडला इथं, त्यामुळे तर अजूनच पाय सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून आणि काळजीपूर्वक खाली उतरताना उतरा. वर चढताना काही अडचण येत नाही, परंतु खाली उतरताना थोडासा त्रास जाणवतो. आपण तारकनाथाच्या मंदिरापासून ओढा आहे पहिल्या ओढ्यापासून वर चढायचं आहे. सरळ जायचं नाही. वर वाटा भरपूर आहेत, त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता आहे. तरी सावध जा आणि सावध या. मी बघू शकतो आता पूर्णतः वाट दाखवतो अगदी खालपर्यंत. आपण जिथून स्टार्ट केलं त्या ठिकाणापर्यंत व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता नाही. आणि रिबिन लावलेले आहेत, त्यामुळे जास्त अडचण येणार नाही. पाहू शकतो थोडं आम्ही इथं 15 ते 20 मिनिटं आमची वाया गेलीत. माहीत नसल्यामुळे आम्ही आजूबाजूला शोधत राहिलो. हा ओढा आहे आणि ह्या ओढ्यापाशी आल्यानंतर आपणाला सरळ जायचं नाही, तर इथून वर चढायचं. हे पाहू शकतो, ह्या बाजूला जायचं, सरळ वर चढायचं. ह्या बाजूला नाही जायचं. तो रस्ता दुसऱ्या जंगलात गेलेला आहे, झाडीत गेलेला आहे. या ठिकाणी जायचं. इथं आहे रस्ता. इथं जरा थोडंसं कन्फ्यूज होणारी वाट आहे. या ठिकाणी जर आपण फसलो नाही, या पहिल्या ओढ्यापाशी आल्यानंतर वर चढायचं आहे आपणाला. हे पाहू शकतो हा पहिला ओढा आहे आणि पहिला ओढा पाशी आल्यानंतर या ठिकाणापासून वर जायचं. त्या ठिकाणी आपली लेणी आहे. ह्या ओढ्यातून नाही जायचं, ओढ्याच्या बाजूने रस्ता आहे. व्यवस्थित अशी मळलेली पायवाट आहे. आता पूर्णतः आपण दाखवू खालपर्यंत. खाली उतरायचे आपल्याला. या वरती जायचं, ह्या बाजूला जायचं नाही. इथं आल्यानंतर एवढं फक्त लक्षात ठेवा की इथं जायचं आहे आपणाला. इथं लेणी आपली. हा ओढा आहे पहिला आणि ओढ्यातून लगेच वरच्या बाजूला चढायचे. तारकनाथाच्या मंदिरापासून 10 ते 15 मिनटात आपण पोचून जाईल. समोर तारकनाथाचा झेंडा तिथं पाहायला भेटत आहे. आता जाताना आपण सर्व दाखवू. समोर वरती पाहू शकतो, तिथं त्या ठिकाणी आपली लेणी आहे. या भागात जंगली प्राणी निश्चितच असणार, त्यामुळे अंधार पडण्याच्या आत गावामध्ये पोचून जा ही एक विनंती आहे.
आणि जबाबदारीने या, काळजीने या, काळजी घेऊन या. सोबत आपले मित्र असावेत. एकट्याने येऊ नका. पासून 10 मिनिटात आपण तारकनाथाच्या मंदिरापाशी पोहोचून गेलो. समोर तारकनाथाचं मंदिर आहे आणि आपण आता खाली उतरायला सुरुवात करू. जाताना तारकनाथांचे आपण दर्शन घेतले व खाली उतरून आपण आता आपल्या गाडीपाशी पोहोचू व पुण्याच्या दिशेने प्रस्थान करू. या ठिकाणापर्यंत येण्याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. येण्याचा मार्ग आणि या ठिकाणचे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. जर आपण सकाळी लवकर ट्रेक चालू केला तर गोशाळेपासून लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. सनसेटचे विहंगम दृश्य आणि लेणी पाहून आपण आता खाली उतरतोय. गाडीपाशी पोचून जाऊ 10 मिनिटांमध्ये आणि त्या ठिकाणापासून गावापर्यंत येण्याचा जो मार्ग आहे तोही आपण दाखवणार आहे. अतिशय सुंदर लेणी आहेत ह्या. जरूर सर्वांनी येऊन या लेणी कराव्यात ही एक विनंती आहे. याला करडवाडीची लेणी बोलू शकताय, घाटशिरसची लेणी बोलू शकताय किंवा याला सटवाई देवीचं लेणीसुद्धा बोलू शकताय. अशी विविध नावे याला आहेत. घनदाट झाडीमध्ये आहे आणि खाली आल्यानंतर अशी सपाट जागा आहे. त्यामुळे येण्यासाठी शेवटचा जो टप्पा आहे एक ओढ्यापासून वरचा त्या ठिकाणीच आपणाला थोडासा खडा चढ आहे. बाकी सर्व सपाट आहे. त्यामुळे व्यवस्थित आपण या आणि आपण येऊ शकतो व जाऊ शकतो. साधारण हा ट्रेक जाऊन येऊन 2 ते 2.5 तासाचा आहे. आपल्याला खाली उतरताना 15 ते 20 अर्धा तासाची वेळ जास्तीत जास्त पुरेशी होऊन जाईल. सोबत पाणी ठेवावे कारण लेणीमध्ये आपणाला कुठेही पाण्याची सोय नाही. त्यामुळे खालून जाताना गावातून पाणी आणि थोडं खाण्याचं घेऊन गेला तर अडचण येणार नाही. पाथर्डी तालुक्यामध्ये आपणाला खूप ऐतिहासिक मंदिरे वगैरे आहेत. माझ्या पाठीमागं मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थान आहे. तसेच मडी या गावामध्ये श्री क्षेत्र मडी हे ऐतिहासिक आहे. तसेच शेवगाव याही ठिकाणी पाथर्डीला व या ठिकाणी जर गडीकोट याचा विचार केला तर या ठिकाणापासून जवळच आपणाला एक शिरापूर गाव आहे. शिरापूर गावामध्ये एक गडी आहे. तसेच तिसगावमध्ये 5 वेस आहेत. अतिशय सुंदर आणि देखण्या 5 वेस पाहायला भेटतात. त्याही करावेत आपण. खाली आपल्याला गोशाळा पाण्यास भेटत आहे. पोचू एक 5 ते 10 मिनिटांमध्ये गोशाळेपाशी. अरे हरणं ओहो ओ नो 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 खूपच मोठा तांडव आहे या ठिकाणी हरणांचा.
वाव 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 पाहू शकतोय. आत्ताच एक खूप मोठा हरणांचा कळप या ठिकाणावरून गेला. पण गोशाळेपाशी पोचून गेलो. समोर गोशाळा आहे. आपण 3:45ला ट्रेक चालू केला होता आणि आता वाजले आहेत 6:02. अजून एक 2 ते 3 मिनिटात आपण आपल्या गाडीपाशी पोचून जाऊ. खूप सुंदर मजा आली. जरूर हा ट्रेक करावा. ही लेणी पाहावीत. अपरिचित लेणी आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये असणारी ही एकमेव लेणी आहे. ही गोशाळा आहे, पाहू शकतोय. गाडीपाशी पोचून गेलो आपण. संध्याकाळची वेळ.